नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, मी गॅरंटी देतो MST-CET 2026 च्या अटेम्प्ट 2 मध्ये 100 मार्क तुमचे शॉर्टकट्सने येऊ शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. बाळांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी गाईड करत असेल. माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, आता 100 मार्क्स शॉर्टकटने इझिली पॉसिबल आहेत बाळांनो. बघा, दोन वेगळ्या गोष्टी असतात बाळांनो. शॉर्टकट एक वेगळी गोष्ट आहे आणि तुक्का एक वेगळी गोष्ट आहे बाळांनो. तुम्हाला दोघं गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आन्सर्स मार्क करायचे, जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन राईट करू शकतात, है ना. बघा बाळांनो, 200 प्रश्न असतात. 200 पैकी 50 प्रश्न तर पहिलीचा विद्यार्थी पण राईट करू शकतो. का? कारण 200 पैकी 200 डिवायडेड बाय 4 केलं ना तरी 50 येऊन लागतात बाळांनो. म्हणजे सगळ्यांचं ए बी 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 सी 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 डी 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 मार्क करून आले ना, तुम्ही एक ऑप्शन बी मार्क करून आले ना पूर्ण पेपरमध्ये, तरी तुमचे 50 मार्क येणार असतात. कारण ऑप्शन सगळे इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात पूर्ण पेपरमध्ये. गोष्ट समजते? ठीक आहे, तुम्हाला 50 मार्कांवर होते असंही काही भेटणार नाही तुम्हाला. मग 50 मार्क आपल्याला नाही आणायचे, आपल्याला 50चं 100 करायचंय, जेणेकरून आपल्याला एक चांगलं कॉलेज 95% एक चांगलं कॉलेज भेटेल. गोष्ट समजते? ठीक आहे, आता आपण वळूया 100 मार्क कसे काढायचे त्याच्यावरती. ठीक आहे, आता काही मी प्रत्येक प्रश्न घेणार आहे बाळांनो. हा व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी जे टाइम काढून या व्हिडिओला बघतील. ठीक आहे, नॉर्मल अशाच ट्रिक नाही की बी मार्क करून या, सी मार्क करून या, नाही. प्रत्येक प्रश्न सोडून दाखवेल मी तुम्हाला. ठीक आहे, तुक्काने कसा सॉल्व्ह करायचा. माझ्या टायमाला मी स्वतः हे केलं होतं बाळांनो. 2016 मध्ये मी माझं इंजिनिअरिंग पास आउट केलेलं आहे. ठीक आहे, 2016 पासून 2016 मध्ये मी इंजिनिअरिंग सीईटी दिली होती बाळांनो. ठीक आहे, मी पण या सगळ्या गोष्टींचा यूज केला होता. ठीक आहे, जेव्हा प्रश्न नाही येत ना आपल्याला, तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा यूज करावा लागतो, है ना. जर मी 150 प्रश्न आहेत माझ्याकडे, 150 पैकी 120 प्रश्न मी स्वतः सॉल्व्ह केले होते. 30 प्रश्न मला नव्हते येत, मी केल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा यूज केला होता, म्हणून मी महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये गेलो होतो, है ना. ठीक आहे, चला आता आपण तुक्का टेक्निक्स बघूया, शॉर्टकट टेक्निक्स बघूया, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न राईट येतील. आता हा प्रश्न मला येत नाही, समजा मी प्रश्न वाचणार बी नाही. ठीक आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, डिफरंट सेम, है ना. डिफरंट डिफरंट, सेम डिफरंट, सेम सेम. जेव्हा सेम सेम किंवा डिफरंट डिफरंट या गोष्टी राहिल्या तर तुम्हाला हे आन्सर्स कधीच राईट राहत नाही बाळांनो. नेहमी तुम्हाला कॉन्ट्रास्ट ऑप्शनला मार्क करायचंय. डिफरंट सेम हे एक कॉन्ट्रास्ट झालं, सेम डिफरंट हे एक कॉन्ट्रास्ट झालं. कॉन्ट्रास्ट ऑप्शनला तुम्हाला मार्क करायचं. याचं उत्तर नेहमी ए किंवा सी मध्ये नसेल बाळांनो, है ना. ए किंवा सी मध्ये याचं उत्तर राईट असू शकतो. आता तुम्ही म्हणणार ए आणि सी मध्ये कोणतं असेल बाळांनो 1/4 ची प्रोबॅबिलिटी आपण 1/2 मध्ये घेऊन आलो. ही मोठी गोष्ट नाही का? सांगा मला तुम्ही, है ना. आता 4 ऑप्शन पैकी एक आपल्याला मार्क करायचं होतं, तुक्का मारायचा होता. आता तुम्हाला 2 ऑप्शन पैकी एक तुक्का मारायचा आहे. गोष्ट समजते? तर अशी एक ही ट्रिक लावू शकतात. आता सगळ्या ट्रिक्स आपल्याला बघायच्या आहेत 1 by 1. आता या प्रश्नामध्ये मी ट्रिक नाही लावणार, मी शॉर्टकट यूज करेल. काय यूज करेल? शॉर्टकट यूज करेल बाळांनो. आता इथं पहा, कॉर्डिनेट्स दिलेले आहेत, आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन काढायचे. तर या कॉर्डिनेट्सला मी प्रत्येक इक्वेशन मध्ये टाकून बघेल, जे सॅटिस्फाय झालं ते राईट आन्सर येईल. दुसऱ्याला सॅटिस्फाय करून बघायचं का. 3 x ची व्हॅल्यू काय? 3 -2 y ची व्हॅल्यू काय? 2 -1 किती झाले? 3 3 9 9 4 5 5 -1 4 4 आलं. 12 आलं का? नाही आलं, म्हणजे हे राईट आन्सर नाही राहू शकत. पहिलं ऑप्शन सॅटिस्फाय करायचं का. 3 प्लस 2 2 -1 म्हणजे किती झालंय? 3 3 9 9 प्लस 4 किती झालंय? 14 13 -1 किती झाले? 12. म्हणजे मॅच करते, म्हणजे ऑप्शन याचं राईट आन्सर आहे. इथं काय यूज केलं आपण? इथं शॉर्टकट यूज केला. इथं तुक्का मारला का डायरेक्ट? नाही, इथं आपण थोडंसं डोकं लावलं, है ना. प्रश्न नाही येत मला प्रश्न नाही येत, पण मी डोकं लावेल. तिसरं बघा, एक्स्ट्रीम्स ऑप्शनला तुम्हाला इलिमिनेट करायचं असतं बाळांनो. पहिलं ऑप्शन काय आहे? 9 आहे. दुसरा ऑप्शन काय? 6 आहे. तिसरा ऑप्शन काय? 7 आहे. चौथा ऑप्शन काय? 8 आहे. याच्यामध्ये आता जे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत, सगळ्यात छोटी आणि सगळ्यात मोठी. सगळ्यात छोटी कोणती? 6 या चारींपैकी. सगळ्यात मोठी किती? 9. या दोघं कधीच आन्सर राहू शकत नाही. उरलेले जे 2 असतील त्याच्यापैकी एक कोणतं ना कोणतं आन्सर तुमचं असेल बाळांनो. हा झाला आता तुक्का प्लस शॉर्टकटचा थोडाफार कॉम्बिनेशन. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. याच्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा आपण अपोजिट साइन ऑप्शन दिसतील तुम्हाला मार्क करायचंय. आता याच्यामध्ये अपोजिट साइन ऑप्शन काय बाळांनो? 1 आणि -1 या दोघांपैकीच कोणतं ना कोणतं राईट आन्सर असेल म्हणजे बसेल. 100% गॅरंटेड. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर सिमिलर ऑप्शन्सला तुम्हाला मार्क करायचंय. जसं ट्रायगोनल प्लेनर, स्क्वेअर प्लेनर प्लेनर आलं म्हणजे या दोघांपैकी कोणतं ना कोणतं आन्सर तुमचं राईट असेल बाळांनो, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोबॅबिलिटी गेसिंग करायची बाळांनो. त्यानंतर
हा प्रश्न बघा. आता इथं तुम्हाला प्रोबॅबिलिटी गेसिंग नाही, तुम्हाला काय करायचं, युनिट मॅच करायचे आहेत बाळांनो. इथं रेशो कशाचा विचारलाय, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन अपॉन रेडियल ऍक्सेलरेशन. मला पण नाही येत, पण मी चार ऍक्सेलरेशन अपॉन ऍक्सेलरेशन आहे म्हणजे युनिट काय येणार आहे, युनिटलेस असणार आहे. डायमेन्शन काय असणार आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी तुम्हाला भेटणार आहे है ना. मग मी चारही ऑप्शनचे डायमेन्शन चेक करून घेतो. मी डायरेक्ट चौथ्या ऑप्शनवर जातो. चौथा काय, आर अल्फा अपॉन व्ही. आर म्हणजे काय असतो बाळा, मीटर रेडियस ना. अल्फा म्हणजे काय असतो, थिटा अपॉन सेकंड असतो तुमचा है ना. त्यानंतर व्ही काय असतो, मीटर पर सेकंड. सेकंड मधून सेकंड कट झाला, मीटर मधून मीटर कट झाला, उरला थिटा. थिटा काय, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे म्हणजे याचा आन्सर ऑप्शन डी आहे बाळांनो. समजलं, नसेल समजत तर परत या ट्रिकला रिपीट करा बाळांनो, समजेल तुम्हाला. त्यानंतर काही गोष्टींमध्ये आपल्याला अजम्पशन घ्यावं लागतं बाळांनो. आता हा प्रश्न बघा, हा एक अजम्पशनचा प्रश्न आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 0 है ना, एक्स इज बिटवीन 0 to 4. तर मी कन्सिडर करतो एक्सला बाळांनो 3 कन्सिडर करून घेतो. वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2, मी वायला 2 कन्सिडर करतो. इक्वल टू 2 आहे ना, ठीक आहे. एक्स आणि वायच्या या व्हॅल्यू कन्सिडर केला, ही याला सॅटिस्फाय होतंय का, एक्स प्लस वाय 3 + 2 5 होतंय सॅटिस्फाय. मग म्हणजे या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू याच्यात टाका, जे ऑप्शन मॅच झालं ते मॅच करा. 36 तुमचं मॅच होऊन जाईल. समजलं गोष्ट, सोपं होतं है ना. फक्त अज्युम केलं की एक्स हे असू शकतं, वाय हे असू शकतं, फक्त या कंडिशनच्या बेसिसवरती. समजतंय. त्याच्यानंतर आता इथं हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे बाळांनो. जर तुम्हाला सॉलिड स्टेट येतंय नाही आता इट डझंट मॅटर, हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. काय विचारलंय, पण आता 11 एप्रिलच्या शिफ्ट 1चा प्रश्न आहे. पर्सेंटेज ऑफ अनऑक्युपाइड स्पेस. अनऑक्युपाइड स्पेस नेहमी 50% कमी असते प्रत्येक सॉलिड स्टेटच्या प्रश्नामध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनऑक्युपाइड स्पेस म्हणजे वाईड स्पेस नेहमी 50%च्या कमी असते. 50%च्या कमी दोनच ऑप्शन आहेत, 32 आणि 26. या दोघांपैकीच कोणतं ना कोणतं ऑप्शन असेल. जर एक बॉक्स आहे, बॉक्समध्ये काही ना काही भरलेलं आहे आपण है ना, तर उरलेली स्पेस किती असेल, 50%पेक्षा कमी असेल, एवढं तर समजतं आपल्याला. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही मला सांगा आता उत्तर काय येणार. अपोजिट ऑप्शन्स बी किंवा डी मधून उत्तर असेल, बरोबर. जर मला एक्झॅक्ट उत्तर काढायचं आहे तर याच्यासाठी माझ्याकडे अजून एक ट्रिक आहे. पण तुम्हाला तुक्काने समजलं उत्तर काय येणार याचं, बी किंवा डी मधून एक कोणतं तरी येईल. का बरं, कारण अपोजिट ऑप्शन्स आहेत है ना. पण मला एक्झॅक्ट ऑप्शन पाहिजे, एक्झॅक्ट उत्तर पाहिजे. मी काय करेल, कॉस थिटाची व्हॅल्यू विचारली ना, कॉस थिटाची व्हॅल्यू या चारींपैकीच एक कोणती ना कोणती असेल, प्रत्येक व्हॅल्यू टाकून बघेल. 2 cos स्क्वेअर थिटा म्हणजे 0 प्लस 3 cos थिटा म्हणजे 0 इज इक्वल टू 2. किती आलं, 0 इज नॉट इक्वल टू 2, बरोबर. म्हणजे ऑप्शन ए तर नाही याचं. ऑप्शन बी बघा, 2 इन ब्रॅकेट 1/4, कारण एक cos स्क्वेअर थिटा आहे म्हणजे 1 cos थिटाचा स्क्वेअर आहे ना, 1/2चा स्क्वेअर 1/4 प्लस 3 1/2 किती येतं हे, 2 2 चा 4 1/2 आलं, 1/2 प्लस 3/2 किती आलं, 4/2 म्हणजे 2 आलं काय, म्हणजे ऑप्शन बी याचं राईट आन्सर आहे. ऑप्शन सी पण नाही मॅच होणार, डी पण नाही मॅच होणार. अशा पद्धतीने शॉर्टकट लावावा लागतो बाळांनो. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघा. जस्ट अ सेकंड. हा नेक्स्ट प्रश्न बघण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो. आता अटेम्प्ट 1 झाला तुमचा. अटेम्प्ट 1 मध्ये तुम्ही बघू शकता 90% प्रश्न बाळांनो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच आले. आता शेवटचा आता दोन दिवस शेवटचे उरलेले आहेत, त्याच्यामध्ये क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. तुम्ही इथं फीडबॅक बघू शकता, 100% क्वेश्चन सेम टू सेम आले होते, 90% क्वेश्चन सेम टू सेम आले होते. ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट. हे सगळे फीडबॅक तुम्ही बघू शकतात बाळांनो. का तिथूनच सेम का येतात प्रश्न. सीईटी ज्या सोर्सेस मधून प्रश्न टाकते, सगळे सोर्सेसचे प्रश्न आपण ऑलरेडी तिथे टाकलेले आहेत, म्हणून मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन येतात बाळांनो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. आता शेवटचा ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो तुमच्याकडे. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकतात. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओपी, विजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीसोमॅटी, सांगताडोमाल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरला सुद्धा 150 टोटल प्रश्न आले होते ना तुमचे पीसीएमला. 150 पैकी 92 प्रश्न सेम टू सेम होते विदाउट व्हॅल्यू चेंज. 58 प्रश्नांच्या थोडाफार व्हॅल्यू चेंज होत्या. समजते गोष्ट. ठीक आहे, डेफिनेटली एनरोल करा. तुमच्यासाठी जीवनदान असेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, नक्कीच एकदा चेक करा. चला नेक्स्ट काय आहे आपलं. इथं काय करायचं, सिमिलर लुकिंग ऑप्शन्स, पॅरामॅग्नेटिक, 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 ही एकटं डायमॅग्नेटिक आहे, याला काढा. सीईटी सेलचा जो पेपर सेटर असतो ना, तो काय विचार करतो माहितीये, कन्फ्युजिंग ऑप्शन टाकू जेणेकरून विद्यार्थी कन्फ्युज होईल. तर बी मध्ये तर कधीच कन्फ्युज नाही होणार, कारण ते ऑप्शनच वेगळे आहे बाळांनो. तर पॅरामॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक या तिघांपैकी कोणतं ना कोणतं उत्तर असेल. आता या तिघांपैकी 3 तर जास्त आहेत, आपल्याला अजून एखादं इलिमिनेट करा ना. या तिघा ऑप्शन्स मध्ये आता व्यवस्थित बघा, हे दोघं सेम आहेत, हे वेगळे, क्रोमिन काहीतरी राहून गेलं, याला काढा, याला काढा. 2 ऑप्शन आपले गेले. ए आणि डी मधून तुमचं कोणतं ना कोणतं राईट ऑप्शन असेल बाळांनो. समजली गोष्ट है ना. त्यानंतर आता हा पण इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही तुक्का टेक्निक तर यूज करूच शकतात, मी जी सांगितली ती. ठीक आहे, सगळ्यात छोटं ऑप्शन सगळ्यात मोठं ऑप्शनला इलिमिनेट करा. एक्स्ट्रीम ऑप्शन्सला इलिमिनेट केला, 8 किंवा 6 मधून याचं उत्तर असेल.
पण मी काय म्हणतो आता याच्यामध्ये मी एक ट्रिक पण यूज करू शकतो. काय? कॉस इनवर्स अल्फा प्लस कॉस इनवर्स बीटा प्लस कॉस इनवर्स गॅमा इज इक्वल टू 3 पाय. म्हणजे पाय प्लस पाय प्लस पाय झालेलं आहे बरोबर, इज इक्वल टू 3 पाय. अजम्पशन आहे, बेसिकली अजम्पशन आहे. म्हणजे मी काय केलं इथं, कॉस इनवर्स अल्फाची व्हॅल्यू काय घेऊन घेतली, पाय घेऊन घेतली. कॉस इनवर्स बीटाची व्हॅल्यू किती घेतली, पाय घेऊन घेतली. कॉस इनवर्स गॅमाची व्हॅल्यू किती घेऊन घेतली, पाय घेऊन घेतली बाळांनो. ठीक आहे. कॉस इनवर्स अल्फा इज इक्वल टू पाय, म्हणजे कॉस पाय इज इक्वल टू अल्फा. आणि कॉस पाय म्हणजे काय असतो, कॉस 180 डिग्री. कॉस 180 डिग्री किती असतो बाळांनो, -1. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती आली, -1. बीटाची पण किती असेल, -1. गामाची पण किती असेल, -1. आता -1 इथं पुट करा सगळ्या जागेवरती, जे आन्सर येईल, आन्सर सी तुमचं आन्सर येईल. याचं गोष्ट समजते, कारण मायनस मायनस प्लस प्लस म्हणजे हे झालं 2 + 2 + 2 2 + 2 + 2 6 झालं ना. गोष्ट समजते, नाही समजली असेल रिपीट करा. फक्त एक अजम्पशन घेतला आपण. अजम्पशन नाही बी घेतला असताना तरी तुम्हाला मी सांगितलं एक्स्ट्रीम ऑप्शनला इलिमिनेट करा. म्हणजे 1 आणि डी डिलिमिनेट झाला असता, ए आणि सी मध्ये तुम्ही कोणतं ना कोणतं मार्क केलं असतं. पण मी तुम्हाला शिकवलं की एक्झॅक्ट कोणतं मार्क करायचं, ते शॉर्टकट नाही आलं आपल्याला, है ना. अजूम केलं आपण की हे पाय 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 असू शकतं, कारण इथं 3 पाय दिलेले आहे ना. चला नेक्स्ट प्रश्न बघा. विचार करा, स्वतः पॉज करून विचार करा. मला पण नाही येत, मी पण विचार करतोय. बघा एक गोष्ट मला समजते, मला प्रश्न तर नाही येते. 4 ऑप्शन मध्ये मला एक गोष्ट समजली, 56.35 इज हाफ ऑफ 112.2. म्हणजे या दोघांमध्ये काही ना काही रिलेशन आहे. 56 आणि 112 मध्ये 56च्या डबल केलं तर एवढं येतं, याचे हाफ केलं तर एवढं येतं. या दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही बाळांनो. म्हणजे उत्तर तुमचं ए आणि डी मध्येच कोणतं ना कोणतं असू शकतं. क्लिअर आहे, स्वतः चेक करू शकतात. क्लिअर आहे ना. आता हे सगळं मी पण रॅन्डमलीच विचार करतो, असं नाही की मी खूप काही विचार केलेले. मी रॅन्डमली प्रश्न घेतलेले आहेत बाळांनो, है ना. त्यानंतर या प्रश्नामध्ये बघा काय करणार आहे. या प्रश्नामध्ये बघा कोणी हाफ होतंय का, बघा कोणी डबल होतंय का. बघा सॉरी माझं थोडंसं ना आज हेडॅक खूप जास्त होतंय म्हणून, पण आज हा व्हिडिओ आहे ना गरजेचं होतं. सांगा मला काही सुचतंय तुम्हाला, काय करू शकतो आपण या प्रश्नामध्ये. नाही सुचत आहे ना. चला एक काम करू, एक्स्ट्रीम ऑप्शनला इलिमिनेट करू. 94ला इलिमिनेट केलं, 147ला इलिमिनेट केलं. बी आणि सी मध्ये याचा 100% राईट आन्सर असेल, गॅरंटी देऊन सांगतो. चेक करून घ्या. ठीक आहे. हे टेक्निक असतात बाळांनो. आता इथं सांगा तुम्ही मला, सेम 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 असतं का उत्तर कधी नाही. कॉन्ट्रास्ट 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 +2 1,2 2,1 1,1 2,2 हे कधीच राहू शकत नाही. मी तुम्हाला आधीच बोललो होतो. ए आणि बी मध्ये याचं कोणतं ना कोणतं राईट आन्सर असेल बाळांनो. परत रिमाइंडर देतोय, क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, MnO4-2 है ना, 2- सॉरी, याचा चार्ज तुम्हाला विचारला आहे. म्हणजे Mn चे ऑक्सिडेशन स्टेट विचारले. आता हा मायनसमध्ये येतो, ऑब्व्हियसली हा प्लसमध्ये असेल. एवढं बेसिक नॉलेज केमिस्ट्रीचं प्रत्येकाला असतं बाळांनो. हा मायनसमध्ये राहिला असता तर हा प्लसमध्ये राहिला असता, है ना. कारण याचे इलेक्ट्रॉन इथं दिसतात तुम्हाला, म्हणजे पॉझिटिव्ह असेल बरोबर. म्हणजे ए आणि बी मध्ये कोणतं ना कोणतं उत्तर असेल. सी आणि डी असूच शकत नाही. नंतरचा प्रश्न बघा बाळांनो. मला येत नाही हा प्रश्न, अजिबात येत नाही. मला डोकं लावायचंच नाही आता यार. का लावून बघू डोकं, नाही येते मला. मी काय करेल, एक्स्ट्रीम ऑप्शन इलिमिनेट करेल. बी इलिमिनेट केलं, सी इलिमिनेट केलं. 100% गॅरंटी देऊन सांगतो, 100% ए आणि डी मध्ये उत्तर राईट असू शकतं. कारण पहिली गोष्ट तर आपण एक्स्ट्रीम इलिमिनेट केले. दुसरी गोष्ट 900 × 2 केलं तर तुमचं 1800 होतं बरोबर. म्हणजे तुमचं ए आणि डी मध्ये तुमचं कोणतं ना कोणतं राईट आन्सर असेल. त्यानंतर याचं उत्तर सांगा चला. 2,2 3,1 4,0 1,3 2,2 3,1 काहीच रिलेशन नाही आहे. 2,1 4,0 काहीच रिलेशन नाही आहे. 2,2 1,3 काहीच रिलेशन नाही. पण 3,1 आणि 1,3 रिलेशन आहे का. जस्ट रेसिप्रोकल आहेत. 3,1 आणि 1,3 रेसिप्रोकल आहेत ना फक्त, है ना. तर हे तुमचं या दोघांपैकी कोणतं ना कोणतं राईट आन्सर असेल. ठीक आहे. त्यानंतर इथं मला काही समजत नाही, पण 10 आणि 8 दिसतोय. 10 + 2 करून बघतो, 10 - 2 करून बघतो, किती येतं. 12 आणि 8 12 आणि 8 दोघं ऑप्शन्स आहेत. 12 आणि 8 दोघांपैकी कोणतं ना कोणतं राईट उत्तर असेल. स्वतः चेक करू शकतात. हा तुम्हाला होमवर्क आहे. चला हा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे. खूप इझी आहे हा पण. त्यानंतर हा प्रश्न बघा. इथं पण मला समजत नाही. 480 + 5 करून देईल. 485 असेल तर 485 मार्क करेल. 480 - 5 475 मार्क करेल. या दोघांपैकी कोणतं ना कोणतं उत्तर असेल बाळांनो. त्यानंतर या प्रश्नामध्ये तुम्हाला युनिट डायमेन्शन यूज करायचे.
मी तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करून दाखवला ना, टँजेन्शियल ऍक्सिलरेशन अपॉन रेडियल ऍक्सिलरेशनचा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः ट्राय करा. ठीक आहे, हा झाला होमवर्क तुमचा. अशा पद्धतीने काही ट्रिक्स बघितल्या बाळांनो. सॉरी, माझा आज थोडा एनर्जी मेंटेन नव्हती तेवढी आहे ना, कारण थोडासा तब्येतीमुळे. पण असाच जर तुम्हाला व्हिडिओ अजून एक हवा असेल, अजून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करून पाहिजे असतील बाळांनो, तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये पार्ट 2 लिहा. अदरवाईज काही नाही, हा व्हिडिओ इनफ आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, क्रॅश कोर्स मॉक टेस्टमध्ये एनरोल करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.